मोठी बातमी. मलकापूर विधानसभा मतदारसंघात जयसुख संचेती यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडचे टाळ मृदंगाच्या गजरात आंदोलन. सध्या महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या संकटात सापडल्यात. पुरामुळे गावे बुडाली, उभे पीक वाहून गेले, शेतजमिनी खरडून गेल्या आणि शेतकऱ्यांच्या तोंडचा घास दिवाळीत हिरावला गेला. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट शिवश्री मनोज आखरे यांच्या आदेशानुसार आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी आमदार खासदारांच्या घरासमोर टाळ मृदंग वाजवत आंदोलन करण्यात आले. मलकापूर येथे आमदार जयसुख संचेती यांच्या घरासमोर भव्य आंदोलन झाले. या आंदोलनावेळी आमदारांचे प्रतिनिधी श्री गावंडे व उपविभागीय अधिकारी श्री संतोष शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील मुख्य मागण्या: शेतकरी कर्जमाफी तातडीने करा, पूरग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करा, पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्या, पिकावरील रोगामुळे हवालदिल शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत द्या. या आंदोलनात जिल्हा व तालुका पातळीवर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहितीसाठी जोडलेले रहा शेगाव लाईव्ह सोबत.
जय जिजाऊ. सध्या संपूर्ण महाराष्ट्र अस्मानी संकटाशी झुंजत आहे. हा अस्मानी संकट एवढं कोसळलं की संपूर्ण बळीराजाची शेती खरडून गेली, गावाचे गाव पुराखाली डुबले. परंतु अद्यापही या असंवेदनशील सरकारला त्याची कुठलीही जाण नसल्याचं दिसून येत आहे. हे फक्त पंचनामे करायच्या मागे लागले आहेत आणि आज लोक कित्येक पुराचे गावं जे डुबले आहेत ते लोक उपाशी आहेत. त्यांना अन्नापासून तर लोक वंचित आहेत आणि शेतीचं उभं पीक सडलेलं आहे. तरी आम्ही आज संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय ॲडव्होकेट मनोजदादा आखरे प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदारांच्या घरासमोर एक आमचं टाळ मृदंगाच्या गजरात संबळ गिंबळ वाजून आमचं आंदोलन सुरू आहे. त्या अनुषंगाने आमचे मलकापूर मतदारसंघाचे आमदार आदरणीय चैनसुख संचेती साहेब यांच्या घरासमोर आम्ही आज टाळ मृदंगाचं आंदोलन केलं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या सरकारला एकच सांगणं आहे की तुम्ही सरकार मायबाप आहात. आज जनता वाऱ्यावर जात आहे. आपण आपल्या जे जनता आहे हे आपल्या लेकरासारखी आहे. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि तात्काळ सर्वांना न्याय देऊन, पूरग्रस्तांना शेतकऱ्यांना न्याय देऊन तात्काळ शेतकरी कर्जमाफी, पीक विमा आणि जे नवीन आज रोग आले, येलो मोर्चासारखे रोग आलेले आहेत सोयाबीन आणि इतर पिकावर, त्याची तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या व दिवाळीच्या आधी बळीराजा सुखावला गेला पाहिजे. अन्यथा त्याची पूर्ण दिवाळी अंधारात जाईल. यामुळे जर आमची ताबडतोब मागणी मान्य झाली नाही तर आम्ही संभाजी ब्रिगेड सत्ताधारी पक्षातील कुठल्या आमदार खासदाराला रस्त्यावर फिरू देणार नाही, मतदारसंघात फिरू देणार नाही असे मी जाहीर करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, देश की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, शेतकऱ्याच्या सन्मानात.